हाय हॅलो नमस्कार यूट्यूबकर फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर 7 days 7 होममेड सोप मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला। आणि पहिला सोप असणार आहे आपला टर्मरिक सोप। ज्यांना पिगमेंटेशन आहे किंवा पिंपल्सचे डाग आहेत त्यांनी हा सोप 2 ते 3 महिने यूज करून बघा, खूप छान रिझल्ट आहे। मी स्वतः रिझल्ट अनुभवला आहे म्हणून मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा। चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईबही करा। तर इथे मी सोप बेस घेतलाय, तर हा तुम्ही सोप बेस कुठलाही घेऊ शकता। आणि रेसिपी जर तुम्हाला पहिल्यांदाच ट्राय करायची आहे तर तुम्ही पेअर्सचा जो साबण असतो ना तोही साबण इथे वापरू शकता। तर हा बेस आपल्याला डबल बॉइलिंगच्या मेथडनी ना आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे। तर 5 ते 7 मिनटं लागतात एवढा बेस आपल्याला मेल्ट व्हायला। तर इथे 2 साबण बनतील एवढाच बेस घेतलाय मी। तर तुम्हाला जेवढे साबण बनवायचे आहे तेवढा बेस घ्यायचा आहे आणि 7 ते 8 मिनटात मंद गॅसवर हा बेस बनवायचा आहे आपल्याला। तोपर्यंत इथे हळद छान भाजून घ्यायची आपल्याला। तर हळद शक्यतो घरीच दळलेली घ्यायची की त्याच्यामध्ये केमिकल्स वगैरे नसतील अशा पद्धतीने। तर हळद ह्याच्यासाठी भाजून घ्यायची की त्याच्यामध्ये ना कोणाकोणाला इन्फेक्शनही होतं हळदीचं, कच्च्या हळदीचं, त्यासाठी आपल्याला हळद इथे भाजून घ्यायची आहे। तर 2 ते 3 मिनटात आपली हळद भाजून झाली। आणि इथे ना मी इसेन्शियल ऑइल घेतले, तर कुमकुमादीचं इसेन्शियल ऑइल घेतले। तुम्ही कुठलंही इसेन्शियल ऑइल वापरू शकता। आणि अगदीच इसेन्शियल ऑइल नसेल तुमच्याकडे तर कोकोनट जे तेल असतं आपलं खोबरेल तेल तेही तुम्ही वापरू शकता। आणि 2 ते 3 मिनटं हळद भाजल्यानंतर बेसही आपला छान तयार झाला। आणि हे मिश्रण त्यात 2 ते 3 मिनटं छान मस्त फेटून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच आपल्याला मोल्टमध्ये घालायचं। तर 1 चमचा एवढं इसेन्शियल ऑइल मी त्याच्यामध्ये घातले। तर बघू शकता अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं। तर हा साबण ना एकदम इफेक्टिव्ह आहे। मी 2 ते 3 महिन्यापासून कंटिन्युअसली यूज करते म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करूया। आपण स्वतः यूज केले त्याच्यामुळे मला कॉन्फिडन्स आहे की ह्याचा इफेक्ट खूप छान आहे। आणि 7 दिवस मी तुम्हाला 7 वेगवेगळे सोप्स मी बनवून दाखवेल। तर ह्या मोल्टमध्ये तुम्ही हे बेस जे मिश्रण तयार झालेलं आहे ते टाकून घ्यायचं आणि रूम टेम्परेचरवरतीच हे आपल्याला बेस बनवायचं आहे। आणि तुम्हाला अगदीच घाई गडबडी असेल तर तुम्ही 5 मिनटं फ्रीजलाही ठेवू शकता। तर बघू शकता अशा पद्धतीने हा आपल्याला साबण टाकून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आणि छान असं टॅप करायचं त्याला, म्हणजे की त्याची एअर असते ती पूर्ण निघून गेली पाहिजे। तर 15 मिनटात आपला हा सोप तयार होतो। तर नक्की ट्राय करून बघा। आणि कुठलंही हार्मफुल केमिकल नाही, अगदी घरातल्या साहित्यापासूनच बनणारे हे सोप्स आहेत, त्यामुळे नक्की ट्राय करून बघा। तर मस्त छान असा आपला सोप 15 मिनटात तयार होतो। आणि मी तुम्हाला यूज करूनही दाखवते हाताला। 10 ते 15 मिनटात तयार झाल्यानंतर हा बघू शकता तुम्ही मस्त छान सोप आपला तयार झाला। आणि ह्याला कसा जो आपला नॉर्मल साबणामध्ये केमिकल वगैरे भरपूर असतात त्याच्यामुळे त्याला फेस भरपूर येतो, तर ह्याला फेस वगैरे येत नाही, पण ह्याचा इफेक्ट खूप छान आहे। नक्की बघा यूज करून तुम्ही। आणि ज्यांना पिगमेंटेशन आहे ना त्यांनी तर नक्की यूज करून बघा। तर बघू शकता तुम्ही असा छान मस्त असा सोप आपला तयार झालेला आहे। आणि हा सोप तुम्ही लहान मुलांनाही यूज करू शकता। ही हळद आपण भाजून वापरलेली आहे त्याच्यामुळे ह्याचं इन्फेक्शन होण्याची अजिबात भीती नाही। लहान मुलांना शक्यतो कच्च्या हळदीचं इन्फेक्शन होतं, त्याच्यासाठी आपण हळद भाजून घेतलेली आहे। त्याच्यामुळे हा लहान मुलांनाही तुम्ही सोप यूज करू शकता अगदी डोळे झाकून। तर असा होता आजचा व्हिडिओ। भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये।